नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। माझ्यासोबत आहेत कारखान्याचे सभासद। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। तर तुमचं नाव काय? शंकर रामचंद्र टोपले। आता कारखान्याचे तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे? सुरुवातीपासून आहे, कारण आमची शेती असल्यामुळे आम्ही, आमचे वडील, आम्ही घरचे, आमचे भाऊ बहीण सगळे आम्ही सभासद आहोत। खरं म्हणजे ही इलेक्शन लागायला नको पाहिजे होती। सभासद म्हणून मी सांगतो की जवळजवळ मला वाटते मुश्रीफ साहेब असतील, बंटी पाटील असतील, मोरे साहेब असतील किंवा आमचे राजे असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही इलेक्शन बीड करण्याचं ठरलं होतं। आमचे पॅनल प्रमुख जयवंतराव शिंपे असतील किंवा अशोकांना असतील यांनी आटोकाट प्रयत्न केले की त्यांच्याकडे जाऊन ही इलेक्शन बिनविरोध व्हावी आणि कारखाना वाचावा। कारण कारखान्यावर बरंचसं कर्ज आहे, ते कुठल्या ह्याच्याने असेल ते काही असेल, पण आता जे कर्ज आहे ते कर्ज सगळं हे करण्यासाठी हे सगळं म्हणजे आता जवळजवळ नाही मला इलेक्शन लागली तर 80 ते 90 लाख रुपये या इलेक्शनला खर्च आहे। तो खर्च टाळण्यासाठी या पॅनेलनं फार मोठे प्रयत्न केले, अशोकांना असतील, जयवंतराव शिंपे असतील, पण विरोधकांनी त्याला हे दिला, दुजोरा दिला। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतो आणि या ह्याच्यातून ते माघार घेतली आणि ऐनवेळी त्यांनी आपला गट वेगळा उभा केला आणि ही इलेक्शन लादली गेली। आमचे सरपंच चेअरमन म्हणजे कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमचे सुनील शिंत्रे साहेब यांच्या माध्यमातून मग ही सगळी मंडळी परत एकत्र आली, कारण राष्ट्रवादीनं वेगळा चुला मांडला। त्यामुळं अशोकांना असतील, जयवंतराव शिंपे साहेब असतील, अंजनाताई रेडेकर मॅडम असतील, शिंत्रे साहेब असतील, ह्या सर्वांनी मग एकत्र येऊन हा कारखाना वाचवायचा म्हणून हे पॅनल त्यांनी तयार केलं आणि त्याला ह्यांनी विरोध केला। त्यामुळे ही इलेक्शन लादली गेलेली आहे, नाहीतर ही खरं म्हणजे तशी इलेक्शन बिनविरोध होणार होती। पण आता काही नाईलाज नाही, इलाज नाही त्याला, त्यांनी माघार न घेतल्यामुळे ही इलेक्शन आता लादली गेलेली आहे। आणि ही इलेक्शन आता लागल्यानंतर मला अशी खात्री आहे की हे जे आता पॅनेल आहे, खरं म्हणजे सत्तारूढ पॅनेल आमचंच म्हणावं लागेल, कारण का चेअरमन आमच्यावर नाही, त्यामुळं आम्ही विजयी होऊ। अगदी भरघोस मताने आमचे सगळे उमेदवार निवडून येतील। आमचे एक उमेदवार तर संभाजी पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, आपल्या अनुसूचित याच्यातमधून निवडून आलेले आहेतच। त्यामुळं विजयाची नांदी आम्ही सुरू केलेली आहेत। त्यामुळं मला वाटते की ही इलेक्शन तशीच जड जाणार नाही आणि जर आमचं पॅनेल निवडून आलं तर आमच्या पॅनेल प्रमुख अशोक तराटी साहेब असतील, जयवंतराव शिंपे साहेब असतील, यांनी असं सांगितले की कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्याच्या आम्ही सभासदांना साखर वाटू, म्हणजे जी साखर देतात स्वस्तात ती साखर देऊ आणि त्याच्या पुढं बिस्लरी प्रकल्प असेल किंवा डिस्टिलरीचा प्रकल्प असेल, हे प्रकल्प सुरू करून कारखाना जितक्यात लवकरात लवकर कर्जफेडी होईल हे ते करणार आहेत आणि हे 100% करतील असा मला एक सभासद म्हणून मला गॅरंटी आहे की हे लोक करतील। पण विरोधकांनी सुद्धा तेवढंच हे करून त्यांनी सुद्धा आता शांत राहिलं पाहिजे आणि ही खरं म्हणजे एकतर्फीच इलेक्शन करून त्यांनी दिली पाहिजे होती, पण ती झालेली नाही आहे। आणि हा जो खर्च आहे 90 लाख रुपये येणार आहे, हा सर्व आमच्या सभासदांच्यावर शेवटी पडणार आहे। त्यामुळं परत किती काय होईल हे काही सांगता येत नाही, साखर मिळेल की नाही मिळेल हे होणार, पण हे जर पॅनेल आलं तर 100% साखर ही मिळणार। श्री देव चाळोबा आमचं जे पॅनेल आहे, शेतकरी विकास आघाडी आहे, ही अतिशय सक्षम आहे, चांगली आहे, सुदृढ आहे आणि सर्व राहतं, कुठलाही गट तट नाही किंवा राजकीय पक्ष नाही, तर हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, हे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। काही राष्ट्रवादी सुद्धा कार्यकर्ते आमच्या बाजूने आहेत। त्यामुळे ही इलेक्शन मला तरी वाटते की जड जाणार नाही, कारण कांबळे परिवार, किरण कांबळे सारखे आमचे उत्साही कार्यकर्ते जे आहेत त्यांची जवळजवळ 3-3.5 हजार मतं आहेत, ती सुद्धा आपल्या पॅनेलला हे इलेक्शन लढू विजय करू देतील असं मला वाटते। कारण का आता सध्या आमचे किरण कांबळे जे आहेत ते या आपल्या नगरपंचायतीमार्फत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांच्या शब्दाला कुठेतरी मान आहे। त्यामुळे तेच आपल्या जे समाज आहे त्यांची संपूर्ण मतं ही आम्हाला देतील असं मला वाटतंय। आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशोकांना असतील, जयवंतराव शिंपे असतील, रेडेकर मॅडम असतील
किंवा प्राध्यापक सुनील शिंदे असतील हे अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्शन लढवतील आणि बंटी पाटील, विनय कोरे साहेब, आमचे राजे हे सगळे आमच्या पॅनेलच्या पाठीमागे उभे राहतील, खंबीरपणे उभे आहेतच आणि राहतील. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित मानतो मी आणि ह्या मंडळींना मी आत्ताच विजयाच्या शुभेच्छा देतो एक सभासद म्हणून. या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधक आता पॅनेल प्रमुखांवर टीका करत आहेत, याबद्दल काय सांगा? टीका करणं हे प्रत्येकाचं हे ध्येयच असते की एखाद्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा टीका करू शकतात. उदाहरणार्थ मी सांगितलं की किरण कांबळेवर सुद्धा टीका होतेच. त्यांनी अतिशय आपल्या वार्डामध्ये मला वाटतं आजऱ्यामध्ये वार्ड जर बघायचा झाला तर किरण कांबळेंचा वार्ड बघायचा. सगळीकडे लाईटिंग, गटार बिटार सगळ्या प्रत्येक गल्लो बोळाने सुद्धा त्यांनी रस्ते केले. पण त्यांना सुद्धा नावं ठेवणारी माणसं आहेत. काम करणाऱ्या माणसाला नाव ठेवलं जातं असा माझा चांगला अनुभव आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी करावी, शेवटी त्यांनाच भोगावं लागणार आहे. शेवटी मतदार हा आमचा सुशिक्षित आहे. काही मतदार अशी असतील पण त्यांना सुद्धा थोडं हे आहे की आपला बाबा ऊस व्यवस्थित गेला पाहिजे, आपल्याला साखरेचा रेट बरोबर चांगला मिळाला पाहिजे, हे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळं हे शेतकरी वर्ग जो आहे तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. कारखान्याचे जे कामगार आहेत त्यांनी सुरुवातीला विरोध दाखवला होता. आमच्या पॅनल प्रमुखांना, अशोक अण्णांना त्यांनी चेअरमन पदावरून बाहेर काढलं. पण